भगवंता सुंदर देह दिला. कशासाठी दिला तो? महाराज वर्णन करतात, देवे दिला देह भजना गोमटा. भगवंताने सुंदर देह दिला भगवंताचं भजन करण्याकरता. कदाचित प्रत्येक इंद्रियाची प्राप्ती करून दिलीत महाराज. कशासाठी? महाराज वर्णन करतात, दिले इंद्रिय हातोपाय कान आणि डोळे मुख बोलाया वचन. भगवंताने इंद्रियाची निर्मिती करून दिली भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याकरता. कारण सांगतेत महाराज, जे काही वेळ, जो काही काळ, जे काही स्थळ आणि जो काही देह मिळाला तो काळ कशात घालवावा हे जीवाला सुद्धा कळालं पाहिजे. काकडा प्रकरणात तुकोबाराने अभंग मोठा गोड वर्णन केलंय महाराज. तो काळ कशात घालवावा? काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार. स्वतःच्या इंद्रियाला नियम असले पाहिजे. हे भगवंताने इंद्रिय दिलेत ना महाराज, त्याच्यासाठी दिलेले आहेत. इंद्रियाला नियम असणं म्हणजे काय? सकाळी उठणं, स्नान करणं, देवपूजा करणं. पण बऱ्याच लोकांना देवपूजेचा सुद्धा कंटाळा. काही काही दिवस आड देऊन आणतात महाराज. नवरा बायको तर काही काही देऊन आणायवरून भांडत असतात. एवढे लोक महाराज देवाला कंटाळलेले आहेत. परंतु मात्र हा जो देह मिळाला महाराज, ते भगवंताचं चिंतन करण्यासाठी प्राप्त झालेला आहे आणि यानं तेच केलं पाहिजे म्हणून इथे आलोय. सुंदर नरदेह मिळाला, दुर्लभार्थी दुर्लभ मिळाला. मग दुर्लभ नरदेहाने तुम्ही काय करा? महाराज अगदी गोड वर्णन करतात, नरदेह दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तर यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही अटवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. भगवंताने दुर्लभार्थी दुर्लभ नरदेह दिला भगवान परमात्म्याचे चिंतन करण्याकरता. कारण याने फक्त चिंतन करणं गरजेचं आहे, कारण हे पुन्हा प्राप्त होणे शक्य नाही. सुंदर मिळालं आणि जास्त काही मिळालं नाही. किती मिळाले सांगू का? महाराज म्हणतात, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. काय भजनासाठी उरले? तरी लोक म्हणतात उद्या करू, परवा करू, कधीतरी करू, नंतर करू. परंतु महाराज आता जो क्षण मिळालाय त्या क्षणी तुम्ही काय करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात, इथं तुम्ही आलात, मृत्यू लोकात तुम्हाला नरदेह मिळालात, परंतु तुम्ही प्रपंच किती केला, कसा केला याच्याशी कर्तव्य नाही, पण तुम्हाला विठ्ठल आठवला का? हा महाराज प्रश्नभंगाच्या प्रथम चरणात. केले का
तेथे येऊन केले काही, विठ्ठल नाही आठविला. इथे तुम्ही आलात, पण इथे आल्याच्या नंतर तुम्हाला विठ्ठल आठवला का, हा प्रश्न निरुबार आहे. मात्र त्या ठिकाणी करतात, तुम्ही इथे आलात पण तुम्हाला विठ्ठल आठवला का. पण एक सांगते महाराज, परमार्थ करण्यासाठी सुद्धा पुण्यच असलं पाहिजे. ते काही कोणाकडून होत नाही. गळ्यात माळ काही कोणी घालत नाही, परमार्थ काही कोणी करत नाही. आणि तुम्ही सगळे इथं बसलात ना, समजायचं आपलं 21 कुळाचं पुण्य आहे. आणि यदा कदाचित जे इथे आहेत परंतु घरात झोपले असेल, त्यांना समजायचं त्यांचं पाप इथे येऊ दे. कळते ना, कारण तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड, ते हिताच्या आड येत असतं म्हणून ते इथं नाही. कारण इथे एक गोष्ट असावी लागते, बहुता सुकृताची जोडी. आणि म्हणून हे विठ्ठली आवडी अनंत जन्मीचं सुकृत पत्री असेल तर परमार्थ. मग परमार्थ 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 नेमकं काय करायचं. जीवनामध्ये फार जाटा वाढवायच्या, अंगाला राख लावायची, भगवे कपडे घालायचे, संसारी जीवाने यातलं काहीच करायचं नाही. परमार्थ करायचं असेल तर योग्य कर्म करता आलं की परमार्थ होत असतो. आणि कर्म जर चांगलं करायचं असेल तर माणसाने जीवनामध्ये दान धर्म केलं की कर्म होत असतं. कळतंय ना तुम्हाला, जीवनात दान धर्म करता आलं की कर्म चांगलं होत असतं. म्हणून इथे बसलेल्या प्रत्येकानं जर विचार केला आणि समजा तुमचा जर या सप्ताहात वर्गणीचा वाटा असेल तर समजायचं आपल्यासारखं पुण्यवान दुसरं कोणीच नाही. कारण देवाला द्यायला सुद्धा पुण्यवानच असावं लागतं. ते काही कोणी देत नाहीत ना महाराज. सांगू का, या हातानं देता आलं पाहिजे. हात देण्याकरता आहेत महाराज, देताच आलं पाहिजे. मी सांगत असते, दारात जर भिक्षुक आला ना तर जेवण देऊ नका, काही काळजी करू नका, जेवण देऊ नका, पण फुकाचे जेवण तरी द्या, फुकटचं पाणी तरी पाजा. पण जेवणही नसेल, पाणी नसेल तर वारकऱ्याचं देणाऱ्याचं या बोटानं घर तरी दाखवा. कळतंय का तुम्हाला? जेवण नसेल, पाणी नसेल तर या बोटानं वारकऱ्याचं घर तरी दाखवा. कारण या बोटामध्ये इतकी ताकद आहे. हे बोट ज्याचं दानशूराचं घर दाखवतं, त्या बोटासारखं पुण्य दुसरं कशातच नाही. सांगू का तुम्हाला, ऐका. दुर्योधनाने महाराज कधीच दिलं नाही. भिक्षुक जर दारात आला, भिक्षा मागायला लागला तर कधीच दिलं नाही, कधीच नाही. त्याने मागायचं, त्यानं काय करायचं माहिती का दुर्योधनाने, त्यानं तर द्यायचंच नाही, पण एकच काम करायचं, बोटानं शेजारच्या धर्माचं घर दाखवायचं. एवढंच बोट त्याचं कृती करायचं. माझ्याकडे काही नाही, तुला लागतंय, धर्माच्या घरी जा. सगळे भिकारी धर्माच्या घरी महाराज, ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे धर्माच्या घरी सगळे सगळे जायचे. पण एक दिवस असा आला की दुर्योधनाला खूप भूक लागली, तहान लागली, पण प्यायला पाणी नव्हतं, खायला जेवण नव्हतं. दुर्योधन विचार करू लागला, खायचं तर आहे, पाणी तर प्यायचं आहे, पण इथं काहीच दिसत नाही. भगवान श्रीकृष्णाचा धावा करू लागला, देवा वाचव, जेवायला दे, पाणी दे. भगवान परमात्मे तिथे आले. दुर्योधना काय झालं? दुर्योधनाने सांगितलं, देवा भूक लागलेली आहे, पोटात काहीच नाही, पाणी प्यावंसं वाटते, तहान लागलेली आहे, काय खावं काय प्यावं काही कळत नाही, तुम्ही काहीतरी द्या. मात्र दुर्योधनाला भगवंताने सांगावं, अरे तू जर कोणाला दिलं नाही तर मी तुला कसं देऊ. कारण देवानं देण्याकरता आपणही दिलं पाहिजे ना, फुकटचं मागता येत नाही हो. आणि मग मात्र त्या ठिकाणी दुर्योधनाने सांगितलं, देवा दया करा आणि काहीतरी द्या. अरे बाबा मी देऊ शकत नाही, पण तुझं पोटच भरायचं असेल तर तुझ्या हाताच्या 2 नंबरचं क्रमांकाचं बोट चाट, म्हणजे पोट भरेल. दुर्योधन म्हणला, देवा बोटाने कुठं पोट भरतात का? अरे चाटून तर पहा, पोट भरल्याशिवाय राहणार नाही. महाराज दुर्योधनाने बोट चाटलं, बोट, आणि बोट चाटून झाल्यानंतर तृप्तीचा ढेकर दिला. देवा बोटाने पोट भरलं, असं काय या पोटात? अरे देवानं सांगितलं या पोटात इतकी ताकद आहे, तू कधी कोणाला जेवण दिलं नाही, कधी कोणाला पाणी दिलं नाही, पण या बोटानं धर्माचं घर दाखवलं म्हणून पोट भरण्याची ताकद याच्यात निर्माण झाली. म्हणून दुसऱ्याचं घर तरी दाखवता आलं पाहिजे. कळतंय का तुम्हाला? मला सांगायचंय काय, परमार्थ करणं फार अवघड नाही हो. जीवनामध्ये दान धर्म करणं, परमात्म्याची साधना करणं म्हणजे परमात्म्याची सेवा करणं आहेत महाराज. जीवनामध्ये फार 3-3 तास पूजा करत बसायचं नाही. कदाचित मात्र नुसतं सफेद कपडे घालून मिरवायचं नाही, त्यालाही परमार्थ म्हणत नाही. जसे वरती सफेद कपडे तसा अंतरंग शुद्ध असला पाहिजे. काही काही माणसं वरतून सफेद दिसतात पण आतून जर काळे असेल तर वरच्या सफेद रंगाला करता काय करता महाराज. म्हणून वरतून जितके निर्मळ तितका आतून निर्मळ असलं पाहिजे. व आतून जर गलिच्छ असेल तर वरतून कसेही कपडे घाला त्याला अर्थ नाहीत महाराज. कदाचित देहाला किती साबणीनं रगडून घासलं धुतलं आणि आज जर शुद्ध नसेल तर वरती किती साबणी लावा तरी त्याचा उपयोग
नाही, त्याचा उपयोगच नाहीत महाराज. म्हणून अंतरंग शुद्ध असणं गरजेचं आहे आणि तेच करण्याकरता भगवंताने हा देह दिलाय. म्हणून मात्र निळोबारे म्हणतात, बाबांनो इथे आलात तुम्ही करता काय? अरे प्रपंचाचा किती पसरा मांडला तरी त्या प्रपंचामध्ये सुख नाही. किती सुख आहे ते सुद्धा महाराजांनी सांगितलं. किती सुख आहे महाराज? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत एवढे. पर्वत एवढं दुःख आहे, जवा एवढं सुख आहे. महाराज कुणा कुणाच्या प्रपंचामध्ये महाराज म्हणतात, जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. मात्र ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया, सुखिया. देवाला प्रपंचात दुःख होतं, तुम्ही आम्ही सामान्य महाराज. तुम्ही विचार करा ना, महादेवाच्या प्रपंचात काही कमी दुःख होतं? खंडोबाच्या जीवनात काही कमी दुःख होतं? आणि राजांचं सांगायचं म्हटलं तर ऐका, ज्या वेळेला महाराजा महाराष्ट्राचा आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजांसमोर उभे राहिले आणि शंभूराजांना स्वराज्याचे धडे देऊ लागले, त्यावेळेस शंभूराजे समोर उभे असताना शंभूराजांना सांगितलं, ऐका शंभूराजे, स्वराज्य तुम्हाला चालवायचं आहे, स्वराज्याचे मालक चालक तुम्ही असणार आहेत. मग ऐका शंभूराजे, आमचा काळ आमचा वेळ वेगळा होता, कारण आमचे दुश्मन स्वराज्याच्या बाहेरचे होते. पण शंभूराजे ऐका, ऐका शंभूराजे, तुमचे दुश्मन तर स्वराज्याच्या बाहेरचे असणार, पण दुश्मनांची सुरुवात घरापासून होणार. हे जगातलं सर्वात मोठं दुःख. मला सांगायचं एक महाराज, काय दुःख असेल शंभूराजांच्या जीवनामध्ये, काय दुःख असेल मला शंभूराजांच्या जीवनामध्ये. अरे आई गेल्याचं दुःख वेगळं, स्वराज्याचा आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर एवढा मोठा राजा गेलाय, बाप गेलाय बाप, तरी सुद्धा शंभूराजांना चितेला अग्नी डाग द्यायला मिळालं नाही. काय मोठं दुःख असेल महाराज. अरे स्वतःची माता विरोधात जाते, याच्यापेक्षा दुःख काय असेल? याला प्रपंच म्हणतात महाराज. कुणाला कशाचं दुःख, कुणाला कशाचं दुःख, यात सुख नाही आणि या प्रपंचामध्ये आपलं कोणीच नाही, यात तिळ मात्र शंका नाही. कोण कुणाच आहे नाही रे, नाही कुणाचे नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या, माझे माझे म्हणून. सगळा मायेचा बाजार आहे, मायेचा बाजार. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. मेल्या वारी जातील सगळे, उरतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार आहे, मायेचा बाजार. काय मायेचा बाजार आहे महाराज? इथं कोण कुणाचा आहे? तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है. ना माँ का ना बाप का, ये तो जन्म देने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. सास कहे जमाए मेरा है,
ससुर कही जमाई मेरा है, ना सास का ना ससुर का, ये तो बेटी देने का नाता है। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है। ना भाई भाई का ना बहन भाई की, ये तो रक्षाबंधन का नाता है। तो कायानगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। इथे कोण कुणाचं आहे? कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप आणि मृग जड व्रत जाईल लया। इथे कोण कुणाचे आहेत महाराज? आपल्याला वाटतं सगळे आपले, पण कोणीच कुणाचं नाही। याच्यातलं एक शाश्वत उदाहरण सांगते का? ज्या प्रपंचात आपण गुंतलोय त्या प्रपंचात खरंच आपले कोण कोणी सांगते का? एक गृहस्थ महाराज काम करणारा विचारा कामागोम झाला, तिथून निघाला आणि निघाल्याबरोबर एक महान तपस्वी साधू महाराज तिथं बसलेले असताना त्या गृहस्थाकडे बघितलं, घामाघूम झालेला। अरे बाबा कुठून आलास तू? इतका घामाघूम झालास, कुठे गेला होतास? कुणासाठी इतके कष्ट केले? तर गृहस्थ म्हटला, साधू महाराज तुमच्यासारखं थोडीच आमचं वर आहे, लोकांनी द्यायचं आणि तुम्ही खायचं, तसं नाही आमचं, तसं नाही आमचं। आम्हाला मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात, तेव्हा मिळतं। म्हटले अरे पण एवढे कष्ट कोणासाठी करतो? म्हटले माझ्या आईसाठी करतो, माझ्या वडिलांसाठी करतो, माझ्या मुलांसाठी करतो, माझ्या पत्नीसाठी करतो। आणि मग बोलल्यानंतर साधू महाराज म्हटले ते तुझे का? म्हटले होय साधू महाराज सगळे माझेच आहे। अरे पण त्यांचं तुझ्यावर प्रेम आहेत का? म्हटले सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे, पण माझं म्हणणं असं आहे की त्यांचं तुझ्यावर किंचितही प्रेम नाही। साधू महाराज तुम्ही एवढं प्रखरपणे बोलत नाही तर सिद्ध सुद्धा करून दाखवतो। म्हटलं कसं सिद्ध करणार? तुला तुझे कोणी परकी कोणी एवढंच पाहिजे ना, घरी जा आणि घरी गेल्यानंतर प्रेतासन लावून, प्रेतासन माहिती तुम्हाला? माहित असू द्या पण करण्याचा प्रयत्न करू नका, माहित नसेल तर। अगदी मात्र त्या ठिकाणी प्रेतासन म्हणजे काहींना मात्र महाराज 4-1 मिनिटं श्वास रोखून धरण्याची क्षमता असते, ते रोखून धरतात, शांतपणे पडलेले असतात, अगदी बरोबर आहे ना। आणि मग मात्र त्या ठिकाणी घरी जायचं, प्रेतासन लावायचं। तू म्हटलं ठीक आहे, याने कळेल का माझे कोण परकी? म्हटले 100% कळेल, घरी जा आणि प्रेतासन लाव। हा घरी गेला आणि याने काय केलं माहितीये का? प्रेतासन लावले महाराज। प्रेतासन लावल्याबरोबर घरातल्या सगळ्यांना वाटलं हे गेलं, सगळे रडायला लागले महाराज। आता रडण्याचे प्रकार आहेत बरं का, बरेच जण रडतात, काहींच्या डोळ्याला पाणी येत नाही पण मोठमोठे हंबरडे फोडतात, आम्हाला दहाव्यामध्ये पाहायला मिळतात काही काही, डोळ्याला पाणी नाही पण एवढे मोठे मोठे रडत असतात महाराज। आणि मग रडायला लागले, आई रडायला लागली, मलाच कसं ठेवलं आणि यालाच का नेलं? माझं काही जगून सोनं होणार होतं का? आता तर माझी मातीच होणार होती, यालाच का नेलं, मलाच का ठेवलं? महाराज आई रडायला लागली, आता माझा मुलगा गेला, माझं कसं होईल? वडील रडायला लागले, माझा मुलगा गेला, माझा आधार गेला, माझं कसं होईल? मुलं रडायला लागले, आमचं छत्र आमची सावली गेली, आमचं कसं होईल? पत्नी रडायला लागली, माझे पती गेले, आता लाईट बिल घरपट्टी नळपट्टी कोण दिली, माझं कसं होईल? आता खरं सांगायचं प्रत्येकाच्या रडण्यामध्ये स्वार्थ होता की परार्थ होता? स्वार्थ होता। कोणी म्हणत होतं का हा गेला याला मोक्ष मिळेल की नाही? याचं कसं कोणीच म्हणत नव्हतं, सगळे स्वार्थाकरता रडत होते। रडत असताना थोडं साधू महाराज तिथून चालले, ते रडणं पाहिलं आणि ते प्रेत पाहिलं। साधू म्हटलं येतं आपलंच गिऱ्हाईक आहे। साधू तिथं गेले, रडू नका रडू नका रडू नका आजी। आई का रडतात? साधू महाराज रडू नको तो काय करू? पोटचा गोळा गेलाय, काळजाचा तुकडा गेलाय, रडू नको तो काय करू? मला का ठेवलं त्याला का नेलं? म्हणजे आजी रडू नका रडू नका, तुमचं पोरगा आत्ताच्या आत्ता तुम्हाला जिवंत करून देतो। सगळ्यांना आनंद वाटला। म्हटले साधू महाराज करा ना नाही, काहीतरी द्यावं लागेल। पत्नी म्हटली सगळे दागिने देते पण नवरा जिवंत करा। साधू म्हटला अरे दागिने आणि पैशाने जर माणसं जिवंत होत असती तर जगामध्ये श्रीमंत माणसं गेलेच नसते। पैशाने माणसं जिवंत होत नाही रे बाबा, पैशाने नाही। मग काय द्यायचं साधू बाबा? साधू महाराज बोला काय द्यायचं? साधू महाराज म्हटले काही नको पण 1 ग्लास दूध द्या। पत्नी गेली, दूध गरम केलं, ग्लास मध्ये दूध आणलं, त्या साधूच्या हातात दिलं, साधूने ते दूध पाहिलं, दुधामध्ये भस्म टाकला। साधू महाराज काय बोलले व्यवस्थित आहे का? साधू म्हटले बघा हे जे दूध आहे हे जे कोणी घेईल ते मरल आणि मेलेलं जिवंत होईल। आता मला सांगा सगळी दूध प्यायला तयार झाली असेल का? सांगा ना। जी आई रडत होती मोठमोठ्याने, पहिल्यांदा तर साधू महाराजांनी तेच गिऱ्हाईक धरलं। आई आहात ना तुम्ही, संतांनी ग्रंथांनी पंथांनी तुमचं भरभरून वर्णन केलं, आई आहात ना, मग एवढं दूध घ्यायला हरकत नाही। ती म्हटली साधू महाराज घेतला असतो, माझं काही जगून सोनं होणार आहे, घेतला असतो पण शंका आहे। म्हटले कसली शंका? कोणती शंका? म्हटले शंका आहे मी जर दूध घेतलं आणि मी जर गेले तर माझे नातवंड माझ्याशिवाय जेवण सुद्धा करत नाही, आणि मी गेल्यावर त्यांचं कसं काय होईल? मग म्हणले आता दूध कोणाला द्यायचं? म्हातारी खोडीची होती महाराज। म्हातारी म्हणली एक काम करा,
आमच्या म्हाताऱ्याची घरात कवडीची गरज नाही, त्याला दिलं तरी चालेल. महाराज दूध गेलं म्हाताऱ्याकडं. म्हाताऱ्याला सांगितलं बाबा तुम्ही तरी दूध घ्या. ते म्हटले बघा साधू महाराज माय नातू छोटे आहे अजून, मी ते घरात करता माणूस आहे, मी दूध घेऊ शकत नाही. एक काम करा, मला 4 नातू आहे, त्याला 4 मुलं आहे, त्यांच्याकडे न्या आणि मग 4पैकी एकाला देऊन टाका. 4 मात्र साधू महाराज दूध घेऊन गेले. पोराव तुमच्यापैकी एकानं तरी घ्या. ते म्हटलं जमणार नाही साधू महाराज, आमच्या बापाचे स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे, आम्हाला दूध घ्यायला जमणार नाही. म्हटले काय स्वप्न आहे? म्हटले एकाला डॉक्टर व्हायला सांगितलं, एकाला वकील, एकाला इंजिनियर, एकाला प्रोफेसर व्हायला सांगितलं. आणि आम्ही जर गेलो आणि बाप जर आला तर तो आमच्या नाराज होईल, म्हणून हे दूध आम्हाला घ्यायचं नाही. मग द्यायचं कोणाला? ते म्हणले एक काम करा, त्यांची पत्नी आमची आई तिला द्यायला हरकत नाही. दूध गेलं पत्नीकडं. तुम्ही अर्धांगिनी आहात. पहिल्या पत्न्या सती जायच्या, केश ओपन करायच्या, तरी नवरे जिवंत होत नव्हते. तुम्ही जर दूध घेतलं तर 100% तुमचे पती जिवंत होतील. घ्या दूध. ती म्हटली साधू महाराज घेतलं असतं पण शंका आहे. म्हटले काय शंका आहे? अहो ज्या आईशी रक्ताचं नातं आहे तिनं नाही दूध घेतलं, ज्या बापाशी रक्ताचं नातं आहे त्यांनी नाही दूध घेतलं, जी मुलं आहेत त्यांनी नाही दूध घेतलं, मी तर परक्याची स्त्री या घरात आली, मी कसं दूध घेऊ? म्हटले असं केलं तर नाही जमणार का? म्हटले कसं? ती म्हणली मीच दुसरा नवरा केला तर नाही जमणार का? ज्यानं प्रेतासन लावलं ते तडक्यानं उठून बसलं. ते म्हटलं बरोबर आहे साधू महाराज. कवनाचे गणगोत जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या. अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, जन हे सुखाचे दिल्या जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे किंवा सब पैसे के भाई हे दिल का साथी कोई नाही. इथं कोण कोणाचं आहे महाराज? कोणी कोणाचं नाही. म्हणून या मोहामध्ये तुम्ही गुंतू नका. जर यदा कदाचित तुम्ही इथे आलात, तुम्हाला विठ्ठल आठवला नाही आणि तुम्ही जर या मोहात गुंतलात तर तुमचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हरी मूढा भाग्यहीना, हरी मूढा भाग्यहीना, हरी मूढा भाग्यहीना, हरी मूढा भाग्यहीना, हरी मूढा भाग्यहीना,
होईना गेला पतना मोहभ्रमे. महाराज म्हणतात तो जर तुम्हाला आठवला नाही तर तुम्ही भाग्यहीन आहात. कारण दोन शब्द आहेत महाराज, भाग्यवान आणि भाग्यहीन. भाग्यवान कुणाला म्हणावं, ज्याला तो आठवतो त्याला भाग्यवान, आणि ज्याला जन्माला येऊन मरेपर्यंत तो आठवत नाही तो भाग्यहीन. कारण ते कपाळ ज्याचे नाम नाही वाचे तो भाग्यहीन. म्हणून महाराज म्हणतात तो जर आठवला नाही तर तुम्ही भाग्यहीन आहात. कारण मोहामध्ये तुमचं पतन झालेलं आहे, आणि याच्यात जर पतन झालं आणि तुम्हाला सुटका करता आली नाही तर या प्रवाहामध्ये तुम्ही अटकल्याशिवाय राहणार नाही. हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या नाही केली सुटका, नाही केली सुटका काही हे प्रवाही पडिला. महाराज म्हणतात इथून जर सुटका झाली नाही तर त्या प्रवाहामध्ये अटकल्याशिवाय राहणार नाही, आणि या प्रवाहात अटकलात की दुःखाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. म्हणून इथून सुटका करायची असेल तर सोपं साधन सांगितलं, नामसंकीर्तन साधन पै जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे नाम संकीर्तन साधन साधन मोठं गोड सांगितलं. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. कुठे जायची गरज आहे का? कुठेच जायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. न लगे हलावे चालावे बाहेरी अवघीची या घरी बैसल्या. घरी बसल्या बसल्या परमार्थ करू शकतो. किंवा माऊली म्हणतात ठाईच बैसोनी कणा एक चित्त आवडी अनंत आळवावा. किती सोपं आहे. तुका म्हणी आहे सर्वाहुनी सोपे शहाणा तो धनी घेतो. इतकं सोपं आहे मला. म्हणून त्या परमार्थात अटकावं. पण यदा कदाचित प्रपंचाच्या प्रवाहात जर तुम्ही गुंतला तर इथून सुटका होणार नाही. मग जीवनामध्ये आपल्या सगळ्यांना परमार्थ करायचा आहे, आणि परमार्थ करण्याकरता योग्य कर्म करायचं आहे. आणि योग्य कर्म जर करायचं असेल ना महाराज, एकतर जीवनामध्ये मातृत्व पितृत्वाची सेवा करावी, एकतर देशाची सेवा करावी. मी तर त्या आई वडिलांना धन्यता देते की ज्यांचे जवान, ज्यांचे शूर आणि वीर पुत्र या देशाच्या सत्कारणी लागले, त्या माता पिताला धन्यता आहेत. जन्माला घालावेत ते एक तर शूर आणि वीर घालावेत या गावामध्ये. किंवा मात्र अनेक जवान आपल्या देशासाठी लढतायत महाराज. खोटं नाही सांगत. अगदी आम्ही जम्मू काश्मीरचा प्रवास करत होतो, आणि जम्मू काश्मीरला आम्ही गेलेलो होतो, आणि अगदी मात्र त्या ठिकाणी ही जी थंडी वाजते
आपण मस्तपैकी स्वेटर घेतलेला आहे, आपण तरी ओरडतोय किती थंडी आहे, किती थंडी आहे. पण खोटं नाही सांगत, मात्र जम्मू काश्मीरला इतकी थंडी, बर्फ पडतोय महाराज, तरी सुद्धा आपले जवान त्या सीमेवर बंदूक घेऊन उभे आहेत महाराज. कदाचित पूर्ण बर्फात उभे आहे, कारण या देशाच्या संरक्षणासाठी महाराज. आईने पुत्र जन्माला घालावे, तर त्या जवानांसारखे पुत्र जन्माला येत असेल तर त्या माता पिताला धन्यता आहेत महाराज. नाहीतर काय उपयोग आहे त्या मातृत्वाचा. मायबाप किती कष्ट आपल्यासाठी, किती कष्ट महाराज. कदाचित त्या बॉर्डरवर आपल्यासाठी सगळेजण उभे आहेत महाराज. आपण इकडे सुरक्षित आहोत त्या जवानांमुळे, कितीतरी जवानांमुळे. मात्र या देशाकरता या प्राणाची आहुती दिलीत महाराज. याच्यासाठी सुद्धा भाग्यच असावं लागतं. कदाचित इथे आलात, देह मिळालात, एक तर विठ्ठल आठवला पाहिजे, देश आठवला पाहिजे, विठ्ठलाची सेवा घडली पाहिजे, देशाची सेवा घडली पाहिजे, समाजाची सेवा घडली पाहिजे. नाहीतर देशाची तरी सेवा घडणं आणि समाजाची सेवा घडणं याकरता तेवढा पुण्य आत्माच असणं अत्यंत गरजेचं आहे. हे काही कुणाकडे घडत नाही. कोणी देशाची सेवा, कोणी आई वडिलांची सेवा, कोणी राज्याची सेवा करत नाहीत महाराज. याच्यासाठी पुण्य आत्माच पाहिजे. आणि कदाचित ते शहीद गेलेत ना महाराज, त्यांनी कदाचित आपल्यासाठी ते तिथे उभे आहेत. मैबाप मला म्हणून सांगायचं आहे, कर्म योग्य करायचं असेल तर जीवनामध्ये देशाची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे. नवे नवे आपले आपले मातृत्व आणि पितृत्व सांभाळलं तरी खूप झालं महाराज. परंतु दुर्भाग्य एक आहे की आमच्याच हिंदू धर्मामध्ये बऱ्याच हिंदूंनी स्वतःचे आईबाप वृद्धाश्रमात टाकले. याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं काहीच नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये योग्य कर्म करायचं असेल तर मात्र आपलं मातृत्व आणि पितृत्व सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. दुसरी गोष्ट महाराज, त्या ठिकाणी कदाचित मात्र हिंदू धर्माचं पालन करा, कारण आपल्या हिंदू धर्माला सध्या ग्लानी लागते महाराज. जरा डोकावून पहा हिंदू धर्माकडे. आपला हिंदू धर्म असा तसा नाहीत महाराज, तरी सुद्धा इतर धर्मांकडे पाहिलं ना महाराज, तर अगदी आपल्या धर्माकडे पाहिलं तर आता कुठेतरी कमीपणा वाटायला लागला. याला कारण आहे महाराज, तुम्ही पहा त्या मुस्लिम धर्माकडे. ते मुस्लिम मस्जिदीत जाताना स्वतःचे मोबाईल स्विच ऑफ करून जातात. पण दुर्भाग्य आहे हिंदू धर्माचं महाराज, 2 तासाच्या कीर्तनामध्ये कितीतरी वेळा मात्र हिंदूंचा मोबाईल वाजतो. याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं काहीच नाहीये. कदाचित आपल्या कीर्तनात मोबाईल वाजावा, कीर्तनामध्ये मोबाईल खेळावा, हे दुर्भाग्य आहेत महाराज. हिंदू धर्माला कुठेतरी ग्लानी लागते. ती लोक मस्जिदीत जाताना बोलत नाही हो एकमेकाशी, पण आमची माणसं खुशाल कीर्तनामध्ये बडबड करतायत. मैबाप मला सांगायचं एक आहे की मात्र हिंदू धर्माचं पालन करणं गरजेचं आहे. तुम्ही पहा, आपलेच देव बसवायचे, आपल्याच देवी बसवायच्या, घाणेरडे गाणे लावायचे आणि त्याच्यासमोर नाचत बसायचं. हा आपला हिंदू धर्म नाही. कारण आमचा हिंदू धर्म असा तसा नाही. मी सांगत असते आपला हिंदू धर्म असा कसा नेमका आहे. मी नेहमी बोलत असते की एकदा चुकतोय त्याला नादान म्हणतात, 2दा चुकतोय त्याला शेतान म्हणतात, बार चुकतोय त्याला पाकिस्तान म्हणतात, आणि सर्वांच्या चुका पोटात घालतोय त्याला हिंदुस्थान म्हणतात. आणि अशा धर्मात आपण जन्माला आलो. माझी एकच विनंती आहे महाराज, आपण आपल्या धर्माचं पालन करा, हिंदू धर्माचं पालन करा, एकत्र ठेवा. खूप दिवसातनं एकत्र आलोय महाराज आपण. त्याला शेतकरी संपर्क होईना कारण असू द्या, पण खूप दिवसातनं एकत्र आलोय. ही एकी आपल्यात असली पाहिजे. एकमेकाचे तंगडे ओढण्यापेक्षा एकमेकाला साथ द्या. आपल्या माणसाला आपण किंमत देणं गरजेचं आहे. म्हणून एकत्र राहा, एकी ठेवा, एकमेकाचे तंगडे ओढत बसू नका. एकत्र असणं काळाची गरज आहे. जीवनामध्ये 2 गोष्टी वाया घालू नका. कारण तसं आपला नाशिक जिल्हा खूप भाग्यवान आहे, अहमदनगर जिल्हाही त्याला लागून भाग्यवान आहे. कारण इथे पाण्याची काही कमतरता नाही, काहीच कमतरता नाही. बघा ना तुम्ही, सगळं भेटलंय नाशिक जिल्ह्याला. काय कमी आहेत महाराज? 12 ज्योतिर्लिंगापैकी 1 ज्योतिर्लिंग, निवृत्तीनाथ महाराज समाधी, 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ, सर्व तीर्थ टाकीत, नाशिक जिल्ह्याला पंचवटी सारखं क्षेत्र, नाशिक जिल्ह्याला. आणि अजूनही पाण्याची कमतरता नाही, अजूनही आपण दुसरीकडे पाणी पाठवतोय, म्हणजे किती भाग्यवान, खूप भाग्यवान आहे. फक्त जपून वापरणं गरजेचं आहे. म्हणून वाणी आणि पाणी जपून वापरा. कारण वाणीवर वर्तमान काळ अवलंबून आहे आणि पाण्यावर भविष्य काळ अवलंबून आहे. म्हणून वाणी पाणी जपून वापरा. 2 गोष्टी वाया घालू नका. एक, अन्नाचा कण वाया जाता कामा नये, आणि दुसरी गोष्ट, जीवनाचा क्षण वाया जाता कामा नये. प्रत्येक क्षण आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून आयुष्याची माती होणार नाही असं काहीच करू नका. कारण या प्रवाहात जर गुंतलात ना तुम्ही प्रपंचरूपी, तर आपल्या आयुष्याची माती होणार. हे 100% तितकंच खरं आहे. आणि हे महाराज अभंगाच्या शेवटचे
आ
रे